बेसिकली हा खूप वर्ष झाली अनिश्चित काम करत आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिलांचे आरोग्य याच्यावर सुद्धा त्याचा आपल्या जिल्हा धरूनच आज ते प्रेझेंटेशन करते. मला वाटतं एक गाणं मी घेतोय तुमच्यासाठी, मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. गाणं मी लिहिलेलं आहे 5 वर्षापूर्वी, तुम्हाला ते आवडेल, ठीक आहे ना. अग विषमतेच जिन नारी तुझं जगभर, विषमतेच जिन नारी तुझं जगभर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर, सावित्रीच्या लेकी ऐक ग. आणि वंशाचा दिवा नख तुझ्या अंकुराला. बीड जिल्ह्यातून कोण आले का? सुधा मुंडेचं नाव ऐकलंय का? महाराष्ट्रामध्ये आजही 1000 मुलगे जन्मले तर मुली 1000 जन्मत नाहीत. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या शिकल्या सवरलेल्या जिल्ह्यामध्ये 830 ते 850 मुली जन्मतात. आणि आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये, गडचिरोलीमध्ये, रत्नागिरीमध्ये ज्या दुर्गम भाग आहेत तिथं मुलींना नकोशी वाटत नाही मुलगी, त्यामुळे 1000 मुलांच्या पाठीमागं जवळजवळ 1010 मुली जन्मतात. म्हणून मी तुम्हाला असं म्हणतोय, अगं वंशाचा दिवा नख तुझ्या अंकुराला, कुंडलीचा पास बाई तुझ्याच गळ्याला, स्त्री भ्रूण हत्या करती गावोगावी डॉक्टर, स्त्री भ्रूण हत्या करती गावोगावी डॉक्टर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर. आणि याड तुला उपवास व्रत वैकल्याचं. देशातल्या 56% बायकांना, खात्या पित्या घरच्या बायकांना अॅनिमिया आहे, कारण तिला उपवासाचं याड आहे. अगं याड तुला उपवास व्रत वैकल्याचं, जोखड रूढींचं मानान मिरविण्याच, जोखड रूढींचं मानान मिरविण्याच. अगं बेड्या गुलामीच्या सोड नको उशीर, बेड्या गुलामीच्या सोड नको उशीर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर. आणि कन्यादान होत तुझं वस्तूच्या रूपानं. मुलगा किंवा मुलगी ही वस्तू आहे का? पण कन्यादान होतं. मुलगा दान होतो का? पुत्रदान होतं का लग्नात? कन्यादान होतो तुझं वस्तूच्या रूपानं, बोळवण करुणी म्हणती परक्याच धन. अगं जोडीदार निवडीचा माग अधिकार, आणि जोडीदार निवडीचा माग अधिकार, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर. आणि रजोधर्म विटाळतो इथे पाषाणाला, रजोधर्म विटाळतो इथे पाषाणाला, त्याविन का मानवाचा कुठे जन्म झाला, त्याविन का मानवाचा कुठे जन्म झाला. आणि दर्गे गाभारे तुला मारी ठोकर, दर्गे गाभारे तुला मारी ठोकर, आणि सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर. आणि सत्संगी गर्दी तुझी भोंदूच्या दरबारी, सत्संगी गर्दी तुझी भोंदूच्या दरबारी, भोळ्या असे पायी तुझी परवड न्यारी. अगं परंपरा शोषणाच्या सोड तू दूर, परंपरा शोषणाच्या सोड तू दूर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो तुझ्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर. शेवटचं, अगं गुदमरतो श्वास तुझा बंधनात आता, गुदमरतो श्वास तुझा बंधनात आता, भीक नको समतेची हक्क माग आता, भीक नको समतेची हक्क माग आता. आणि सुधारकी विचारांचा करू जागर, सुधारकी विचारांचा करू जागर, सावित्रीच्या लेकी ऐक ग, जागी हो
जागीच्या लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर, लेकी ऐक ग, जागी हो तू लवकर. धन्यवाद. चला, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पालघरच्या वतीनं खर तर महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यातून आलेल्या आमच्या ताई, माई, आई समान असणाऱ्या, बहिणी समान असणाऱ्या, मैत्रिणी समान असणाऱ्या या प्रयोगाच्या द्वारे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि ते तुम्ही स्वतःच करून घेता, दुसरे त्याला कारणीभूत नसतात, तुमच्या विचारसरणीमुळे कसे होतात, त्यासाठी मी तुम्हाला हा छोटासा कार्यक्रम सादर करणार आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. खूप दिवसापूर्वी नव्हे, वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये चार्वाक नावाचे एक मोठे तत्ववेत्ते, एक मोठा माणूस होऊन गेला. काहींनी त्यांचं नाव ऐकलंय का चार्वाकांचं? चार्वाकाच्या वेळेस चार्वाक काय म्हणायचे माहिती का? आपल्या घरातली, गावातली, परिसरातली, समाजाची जी रूढ आहे, प्रथा आहे, ते लोक काय म्हणतात, समाज काय म्हणतो, त्यापेक्षा आपलं जरा डोकं चालवा, विचार करून वागा. आणि नेहमीच गावातले लोक सांगतात, आजी आजोबा सांगतो, रूढ धर्माचे असते ते खरं असतं असं नाही. सत्य नेहमी तपासल्यानंतर वेगळं असतं. आणि असं ओरडून ओरडून सांगायचं, लोकांना सांगायचं तपासून विश्वास ठेवा, त्याला मी म्हणतो वैज्ञानिक दृष्टिकोन. पण गावातल्या लोकांना नव्हे, चारवाकाच्या बायकोला त्याचं म्हणणं पटायचं नाही. चारवाकाची बायको म्हणायचे की एवढे गावातले लोक सगळे सांगतात, समाज सांगतो, ते सगळे येडे आणि तुम्ही एकटे शाणे का? चारवाकाला प्रश्न पडला, बायकोला कसं समजून सांगायचं? चारवाक काय करायचे माहिती का? रोज सकाळी उठायचे, आपल्या पत्नीला घेऊन, म्हणजे बायकोला, त्यावेळेस काय सिमेंटचे रोड नव्हते, एका डोंगराच्या शेजारी त्यांचं घर होतं. मग ते काय करायचे, पाऊल वाटेन असं डोंगरावर सकाळी गाव जागं व्हायच्या अगोदर फिरायला जायचे आणि परत येताना ते गाव जागं व्हायच्या अगोदर पहाटे वाटे निघायचे, येऊन आपल्या घरी थांबायचे. एक दिवशी त्यांनी म्हणलं की बायकोला आपण प्रयोग करून समजून सांगूया. फिरत 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 गेले आणि येताना त्यांनी जशी गावाची वाट सुरू झाली तशा अशा उड्या मारायला चालू केल्या, अशा उड्या मारायला, आणि चौकात आले आणि तिथून आपल्या घराकडे जाताना आपल्या पावलाचे ठसत त्यांनी असे पुसून टाकले. बायको म्हणाली, नवऱ्याला याड लागले, रोज शाणं असते, आज माकडासारखं उड्या काय मारायला लागले, कळलं ना काय? अहो म्हणले काय करताय? थांब जरा म्हणजे सर्व. आणि घरी जाऊन गप आपले बसले, गाव जागे झालं. नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे, सर्व लोकांना आपलं जरा बाजूला ठेवतात, दुसऱ्याच वाकून बघायची सवय, इकडं तिकडं लक्ष, जाता जाता कुणाचं तरी लक्ष त्या जंगलातून येणाऱ्या पाऊल वाटाकडे गेल्यानंतर, होय आणि इकडे ये ना, हे बघ काय, अरे हे बघ हे बघ, जंगलातून काहीतरी वेगळंच आलंय काय. तू लोक जागून बघतात तर हे वेगळेच पावलाचे ठसे दिसतात, मागचे पाय माणसासारखे, पुढचे पाय वाघोबा नाही तर अस्वलासारखे, आणि हा प्राणी कुठंतरी आलेला बघता बघता चौकातून आलेलं. लोकांना वाटलं काहीतरी विपरीत घडणार, जंगलातला वेगळाच प्राणी आलेला आहे, म्हणून लोकांनी एकमेकाला सांगायला सुरुवात केली, अरे बघितलं का, हे वेगळाच प्राणी आलाय आणि चौकात येऊन कुठंतरी लपलाय. लोकांनी शोधायला सुरुवात केली, इकडे जातात तिकडे जातात, काय प्राणी सापडतो कुठला. दुपार झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर गाव मात्र घाबरलं आणि त्यांनी असा विचार केला, हा जर प्राणी आहे, तो जर संध्याकाळच्या वेळेला आपल्याकडे आला गावात आणि कुणाला तर चावा घेतला, लहान मुलाला पकडू शकतं, गाईला म्हशीला पकडू शकतं, तेव्हा काय करायचं? तेव्हा काय टिंग टिंग टेलिफोन नव्हते, बेल घंटा नव्हते, तेव्हा दौंडी पेटवायचे. ऐका हो ऐका, आपल्या गावामध्ये पहाटेच्या वेळेला असा एक प्राणी आलेला आहे, ज्याचं मागचं पाय माणसासारखे आहेत, पुढचे पाय अस्वल किंवा वाघोबासारखे आहेत, आणि तो गावातच येऊन कुठेतरी रपून बसलेला आहे. तेव्हा संध्याकाळी सर्वांनी आपली दारं खिडक्या बंद करायच्या आहेत, शेळ्या बकऱ्या मेंढ्या आपल्या वाडग्यामध्ये बंद करून गप झोपायचं आहे वो, अशी दौंडी द्यायला सुरुवात केली. आणि ही दौंडी जेव्हा चारवाकाच्या घराजवळ आली, चारवाकाला कळालं. चारवा बायकोला म्हणतात, सांग बघ काय म्हणतात गावातली लोक. बायको आली, बघते की लोकांनी असं ओरडतात टाण 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 टाण, आणि डोक्यावर हात. म्हणाला काय झालं? काय वेड लागले त्यांना, तुम्ही नाही का सकाळी ते माकडासारखे चाळे केले, उड्या मारत मारत आलाय. लोकांनी ते बघितलं, लोकांना वाटतं काहीतरी जंगलातला प्राणी आलाय आणि लपून बसलाय आणि रात्री खाणार आलाय. कशाचं काय म्हणले, हे तुम्ही केलं की नाही? चारावर म्हणाले, हे तुला माहिती आहे, पण गावातले लोक काय म्हणतात? गावातले लोक असं म्हणतात की जंगलातून प्राणी आलेला आहे, तो वाघ किंवा अस्वलासारखा आहे, लपून बसलेला आहे. तेव्हा सर्वांनी दारं खिडक्या आणि आपले सगळे वाडगे बंद करून बसायचं आहे. आता मला सांग, ऐकायचं कुणाचं? गावाचं ऐकायचं का तुझं ऐकायचं? चारावची बायको म्हणते, गावाला काय येड लागलाय म्हणले, त्यांचं काय ऐकायचंय? चारावकांनी तिला सांगितलं, अगं मी तेच म्हणतोय, जे ज्ञान प्रत्यक्ष बघितलेलं असतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा असतो. गाव म्हणतं तेच नेहमी खरं असतं का? असं चारवाकाला समजलं. चारवाकाच्या बायको म्हणाले, अच्छा आता माझं लक्षात आलं की तुम्हाला काय म्हणायचंय. तर
साथीओ, हा जो कार्यक्रम आहे हा डोकं चालवायचा आहे. डोकं चालवायचं म्हणजे काय माहिती का? हे डोकं काढून खाली ठेवायचं खाली आणि चल 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 म्हणायचं असं आहे का? विचार करायचा. विचार करून कृती करणं यालाच म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन. आमच्या जरा शास्त्रीय भाषेत, आपल्या साध्या भाषेत आपण म्हणूया डोकं चालवून जागर आहे. कारण आम्हाला संत तुकोबांनी सांगितलंय, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी पंढरपूरचा आहे. आमचे तुकोबा म्हणायचे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आपल्याला रात्रंदिवस फसवणुकीच्यातून सावध राहायचं असेल तर थोडं जागरूक राहिलं पाहिजे. तेव्हा हे डोकं चालवलं पाहिजे आणि हे डोकं चालवायचं असेल तर आपण काही प्रयोग केले पाहिजे. त्यासाठी मी काय करणार माहिती आहे का? इथं मागे ते बसलेले ना दादा, ओ सर तुम्ही या ना जरा. मला असे मागे इकडं आपल्यामध्येच काहीतरी करणारे लोक आवडतात. मी त्यांना बोलवतो. तुम्ही हा कार्यक्रम अगोदर बघितलाय का? नाही बघितला. मग खूपच सोपं. काय नाव आहे तुमचं? कुठून आणि फसवणार आहे? वैभवची माझी ओळख आहे का? नाही. बरं झालं ओळख नाही. या बघा, हे काय सांगा, नीट उत्तर द्या. कपडे धुण्याचा प्लास्टिकचा ब्रश हा घरी बायकांच्या हातात असतो का पुरुषांच्या? का बरं असतो बायकांच्या हातात? कारण आज ही बायका किती शिकल्या तरी घरामध्ये कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडू मारणं, सगळी परंपरेनं आलेली कामं कुणी केली पाहिजेत? केली पाहिजेत का? दोघांनी केली पाहिजे. तेव्हा पहिला धडा इथून घेऊन जायचा. आम्ही माझ्या मुलांना शिकवलं. मी सुद्धा घरी बायकोला रोज एक टाइम तरी घरी असेल तेव्हा स्वयंपाक करतो दोघं मिळून. तेव्हा घरातलं, कारण डिग्निटी आहे, प्रतिष्ठा आहे कामाची. स्वयंपाक, तिला काय काम आहे? भांडी घासत असते. तिला काय काम आहे? स्वयंपाक करते. तिला किती मेहनत लागते ना भांडी घासायला. तेव्हा आजही आपल्या समाजामध्ये हे बायकांच्या हातात असतं. विषमतेचं जीवन आहे आपलं. थोडं आपण म्हणूया मुलांना सवय लागेल. बाबा रे, आता मुलगा आणि मुलगी 10वीच्या जर गेलं ना पुढं, तर आपण काय करतो? पोरगी शाळेतून आली ना, तिला म्हणतो ए गा आम्ही किती उशीर गेली, चल जरा भांडी घासायला स्वयंपाकाला मदत कर. आणि मुलगा आला तर त्याला क्रिकेट खेळायचा, कुठे टंगळ्या करत घ्या, आपण काय विचारतो? तेव्हा हे विषमतेचं जे छोटं छोटं रूप आहे आपल्या घरी रुजलं पाहिजे. म्हणून हे ब्रश मी तुम्हाला दाखवणार. आणि या ब्रशनं, या वैभवना मी चक्क खोटं बोलायला लावणार. तुम्ही म्हणाल काय तुमचं स्लेटिंग वगैरे आहे का? अजिबात नाही. वैभवजी, तुम्ही तिकडे तोंड करून उभा राहायचं, आपल्याकडे वेळ नाही. आरामात उभे राहा. हात खाली सोडा. हा तुमचा उजवा आहे का डावा हात आहे? जोरात बोला की. माईक नाही आहे इकडे. कुठला आहे? उजवा ना? आणि हा जरा पुढे जा. लक्ष समोर पाहिजे, तिकडे इकडे बघायचं नाही. काय नाही बघा, हे हा ब्रश आहे ना, आता बोलू नका कोणी. हा ब्रश ज्यावेळेस मी या बाजूला फिरवेल तेव्हा तुम्ही जोरात बोलायचं उजवा. काय बोलायचं? आणि इकडे असेल तेव्हा एवढंच बोलायचं आहे, खोटं बोलायचं नाही. मी तुम्हाला सांगतो की डोकं चालवायची चळवळ आहे. प्रयोगातून आपण शिकतोय. खोटं बोलू नका. रेडी? 1 2 3 जोरात बोला. आणि जोरात. हा बोला. हा बोला. हा बोला. हा बोला. हा बोला. हा बोला. 25 वर्ष गेली 25 वर्ष इकडे बा. हा गेली 25 वर्ष माझा हाच धंदा आहे. हा तुमचा पोटा भरण्याचा धंदा आहे का? अजिबात नाही. मी केंद्र सरकारच्या एका मोठ्या आस्थापनामध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून 2003 पासून काम करतो. आता रिटायरमेंट व्हायला मला 3 वर्ष बाकी. तेव्हा हा माझा पोटापाण्याचा धंदा नाही. हा फक्त डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जी स्थापन केलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा चळवळ आहे. ती चळवळ लोकांना जागृत करायसाठी आम्ही गावागावात जातो आमच्या मोकळ्या वेळात आणि हे काम करतो. तेव्हा हे प्रश्न मी काय सांगितलं वैभवला, असंच आपण फसतो. आपल्याला सांगतो काय तुम्ही सांगता, मी प्रत्यक्ष अनुभव घेतला, माझ्या बाबतीत घडलं. पण जर एकाने दोघांनी 10 लोकांनी तपासलं, आता वैभवची पाठ तुमच्याकडे होती. खरं तर त्यांच्या पाठीवर काय घडतं हे त्यांना माहित पाहिजे का नाही? पण त्यांना नव्हतं, सुरुवातीला माहित होतं पण नंतर ते फसले. पण तुम्हाला सत्य माहित असली, कारण डोळ्यातून माणसांना 85% ज्ञान मिळतं. त्यामुळे तुमचं 85% नव्हे 100% रडार तिकडं होतं. त्यांना काय मागचं दिसत नव्हतं, त्यामुळे ते फसले. कारण त्यांची इंद्रिय ते काम करत नव्हते. आपल्याला पण समाजात असं फसवलं जातं. आपल्याला कुणीतरी येतं असं काहीतरी करून जातं, हे देतोय ते देतोय काढून जातो. मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. पण असं तुम्ही फसायला नाही पाहिजे म्हणून आम्ही गावागावात जातो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे डोळ्याच व्हा, जरा जागा व्हा म्हणून सांगतो. तर आपण पुढे जाऊया. हे सगळं करत असताना आम्ही लोकांना काय सांगतो, बाबा रे आपण 2-3 लाख वर्षापूर्वी माकडासारखे होतो. मग हळूहळू 4 पायावर चालता चालता 2 पायावर चालायला लागलो. गुहेतून राहता राहता, जंगलातून राहता राहता आपण माणसात आलो, एकत्र राहिलो आणि बराच बदल केला. म्हणजे पूर्वीचा माणूस चालत जायचा, नंतर बैलगाडी आली, नंतर उंटाची गाडी आली, मग सायकल आली, मग मोटरसायकल आली, आता तर बोंग ट्रेन आली. एवढा बदल केला का नाही? पूर्वीचे बघा घरं
एक 200-300 वर्षापूर्वीची घरं बदलली का नाही आपण, खाण्याच्या गोष्टी बदलल्या का नाही, पण एक गोष्ट मात्र आपण बदलत नाही, ते म्हणजे आपल्या रूढी परंपरा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. बदलायचं नाही आपण. काय ना आमच्या घरची रूढ आहे, आमच्या घरी चालत नाही, आमच्या समाजात असं चालत नाही. अरे का चालत नाही? बाई शिकलेली 1848 सालापर्यंत चालतच नव्हती. चालत होती का इथं? ज्यावेळेस शिक्षणाची देवी कोण सांगा? सावित्रीबाई फुले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हणायचं, नुसती सावित्रीबाई म्हणायचं नाही. जेव्हा ती आणि ज्योतिबा आले तेव्हा लोकांनी त्यांना असं पुष्पगुच्छ वगैरे दिलं का? सावित्री खूपच चांगलं काम करते असं केलं का? कारण मुली शिकूच नाही असं समाजाला वाटत होतं. पण ती रूढ बदलली का नाही? इतिहास तुम्हाला सगळं माहिती आहे. सती जात होते माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे एखाद्या पुरुषाची बायको मरण पावली का त्या पुरुषाला जिवंत जाळलं जायचं, बरोबर का? उलट होतं का? हा बरोबर आहे, उलट होतं. मी उलट बोलत होतो जागा म्हणून तुम्हाला सांगितलं. 1829 सालापर्यंत आपल्या देशामध्ये राजस्थान, बंगाल, महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईचा नवरा सापचा मरू द्या, दारू पिऊन मरू द्या, नाहीतर खड्ड्यात पडून मरू द्या, नाहीतर बुडून मरू द्या, त्या बाईचा काही दोष होता का? काय तिला काय वाटत होतं? समाज काय म्हणायचा? नवरा मरण पावला तो गेला वर. आता त्याला एकटं वाटणार का नाही तिकडं? तो पुन्हा बरोबर गुलगुलू बोलणार. म्हणून त्याच्या बायकोला ते जिवंत जाळायचे, चितेवर ठेवून ढोल वाजवायचे आणि काय करायचे? तिची सती माता की जय म्हणून मंदिरं बांधायचे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर राजस्थानी समाजाला आता जाऊन विचारा, तिथं आजही सती माता की मंदिर होते. पता आहे ना आपको? हे चांगलं होतं का? मुंबईमध्ये आहे, बरोबर आहे. हे चांगली होती का प्रथा? ही प्रथा कुणीतरी जाणली. अरे हे चुकीचं आहे, महिलांना शिक्षण रोखणं चुकीचं आहे, सती प्रथा चुकीचं आहे, बरोबर की नाही? तर ही प्रथा तपासली तेव्हा काही धर्माच्या ठेकेदाराने अलाहाबाद मध्ये, तुम्हाला सांगतो मॅडम, मोर्चा काढला होता 10,000 लोकांनी. म्हणजे इंग्रज सरकारने म्हणले हमारे देश की महिला है, उनका पति मरने के बाद हम जिंदा जलाएंगे, नहीं तो पत्थर मार के तालिबान सारखा मार देंगे, तुम्हारे बाप का क्या जाता. पण ती प्रथा चालू झाली असती तर चांगलं झालं असतं का? आता तर ती प्रथा तपासली. मी तुम्हाला मुद्दाम काय सांगतो, तपासलं आणि आपण काय केलं? बंद केली. पूर्वीच्या काळी 1, 2, 4, 10, 12 मुलं झाली तर लोक म्हणायचे अरे उपरवाला जब भी देता है देता छप्पर फाडगी, तो देवा घरचा पानमळा म्हणायचे. आपल्या हातात काय असतं? जेव्हा 1925 साली आपल्या देशामध्ये रदो कर्वे नावाच्या माणसानं फॅमिली प्लॅनिंगची साधनं वाटायला सुरुवात केली, लोकांनी वेड्यात काढलं. तुला काही यायला लागलंय का? म्हणले तो उपरवाला देताय, हम लेते हैं, तुम कोण बीच में आने वाले. त्यामुळे आपलं झालं काय? गर्दी 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 सगळीकडे झालं. पण ती प्रथा आपण तपासली. आता आपण म्हणतो एक या दो, हम दो हमारी एक, नाही तर हम दो हमारे दो. हे शहाणपण तपासून आलेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी मी सांगणार नाही. या गोष्टी तपासून बदल करणं यालाच म्हणायचं परिवर्तन करणं, यालाच म्हणायचं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणायचं. आणि हे सगळं तपासण्याची प्रक्रिया आपण घराघरात केली पाहिजे का नाही? आपल्या भागात आपल्या घरात आपल्याला खूपतंय. आता आम्ही बघा मागच्या 16 तारखेपासून मार्च मध्ये अमरावतीच्या मेळघाटामध्ये बाळाच्या पोटाला पोट दुखतंय म्हणून इकडं ते डाम देतात माहिती ना, इकडे इथं डाम म्हणतात, तिकडे डंबा प्रथा आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही मोहीम काढली. आमची पुण्याची नंदिनी ताई ती तिकडे गेली होती, मुक्ता दाभोळकर होती, मी तिकडे गेलो होतो उद्घाटनाला. आम्ही तिथं काढली. अक्षरशः एका बाळाला 56 चटके दिले होते 3 महिन्याच्या, त्याच्या स्वतःच्या आईनं. का? तर गैरसमज होती, त्यांना वाटायचं की असं केलं तर आमची बाळं बरी होते. आता बऱ्यापैकी शिक्षण आलेलं आहे. तुमच्याही घरामध्ये कुणाला कावीळ झाली, पोट दुखू द्या, साप चावू द्या, कुत्रा चावू द्या, विंचू चावू द्या, डॉक्टरकडे गेलं पाहिजे का चटका दिला पाहिजे? मग हे सांगण्यासाठी मी आलो. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पण तरी सुद्धा लोक म्हणतात अहो सर श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधला फरक सांगा. मी पटापट सांगतो. आपल्याला शाळेत गेल्यानंतर एक प्रार्थना शिकवली जाते बघा. सगळ्यांना हात जोडा, म्हणा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. अर्थ समजला का तुम्हाला? ज्यांनी मला जन्म दिला ती माझी आई मला जगात देवासारखे आहे का नाही? आई सारखे दैवत जगात दुसरे नाही, बरोबर की नाही? आमचे वडील आपले दैवासारखे आहेत का नाही? सर्वात मोठे गुरु आहेत की नाही? सर्वांनी ताट बसा, एकदम ताट बसा.
अजिबात बोलायचं नाही. असं आपल्याला अंगणवाडीत सांगणाऱ्या आपल्या अंगणवाडीत ताई आपल्या गुरु आहेत की नाही सांगा. हो अवघड असतं मॅडम ही बसली पोरं अंगणवाडी अशी वाकडी तिकडे बसलेली असतात. मॅडम फटाफट फटके नीट बस. 6 महिने जातात त्यांचे नीट बसायला होणार. म्हणजे ती गुरु आहे का नाही आपली. 1 2 3 शिकवणारे गुरु आहेत की नाही. शिक्षक देई ज्ञान घालवी अज्ञान त्याहून देव कोण मोठा माता पिता यांनी जन्मास घातले देवाहून मोठे तेची आंबा असं ज्योतिराव फुलेंनी म्हटलं. पटतं का ना तुम्हाला. आता मला सांगा 1 2 3 शिकवणारे शिक्षक आपले गुरु एबीसीडी शिकवणारे अ ब कडे शिकवणारे हिंदी मराठी इंग्रजी शिकवणारे गुरु बरोबर का नाही. छत्रपती शिवाजी महाराज की इन्कलाब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा. कसं वाटतं ही नावं घेतल्यावर. असं छाती फुलून येते ना. असं वाटतं ना ज्वलंत अभिमान. काय भारी नाव आहेत. हे गुरु आहेत की नाही आपले. मग सांगा असं कोण कोण सकाळी उठल्यानंतर मी जेवढे गुरूंची यादी सांगते त्या गुरुच्या समोर सकाळी उठल्यानंतर कोण कोण आपल्या आई वडिलांच्या समोर अगरबत्ती वगैरे असं करता का. आरती आई बाबा जन्म दिलाशी करता का तुम्ही. मैं तो आरती उतारू रे मम्मी और पापा करता का तुम्ही. करायची गरज आहे का. तुम्ही जर असं म्हटला की सोमवारचा उपवास आईच्या नावानं करते मंगळवार वडिलांच्या नावानं बुधवार आजीच्या नावानं गुरुवार आजोबाच्या नावानं शुक्रवार काकांच्या नावानं शनिवार काकीच्या नावानं उपाशी राहावं लागेल का नाही. तुम्हाला सांगतो आपल्या गाडीमध्ये जसं मोटरसायकल किंवा याच्यामध्ये डिझेल पेट्रोल लागतं ना जसं शरीराला 24 तास 12 महिने अन्नाची गरज असते खाण्याची. एकतर आपला भाग गरिबीचा त्यात आपण काय करतो नाही नाही मेरा उपास आहे. उपासाला काय साबुदाणा काय 1 पोषण मूल्य असतील ते टाकतो. हे करून आणि सर्वात जास्त उपास बायका करतात का पुरुष. याड तुला उपवास. कारण आपल्याला उपवासाचं लई याड असतं. आपल्याला वाटतं ना 10 रुपयाचा नारळ जर उपवासाला किंवा असं पडला ना 100 रुपये फटाफट मिळतील का हो. तेव्हा श्रद्धा आपल्या आई वडिलांच्या समोर आपण जर सकाळी उठलो तर उभा राहणार आणि म्हटलं की वडिलांचं नामस्मरण करूया आणि पप्पा चाललेले आहेत कुठे जर कामाला चाललेले विठभट्टीवर चाललेले ऑफिसला चाललेले शिक्षक आहेत आणि तुम्ही घेतलं आणि पप्पा 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 गोल गोल फिरायला लागला तर पप्पा म्हणाले 1 दिन झापा. काम करता आहे का नाही तुम्हाला. तुझं काम तू करणार. शाळेत काय मास्तर शिकवतो का नाही म्हणेल का नाही. आपण काय करतो कोण तर सांगतो बसा कोण तर सांगतं खाजवा कोण तर वाजवा डोकं आहे का नाही आपलं. हे कुलूप लगाय का इथं आपण हे ताळं लावतो. ही काय श्रद्धा आहे का. आपल्या आई वडिलांच्या विषयी मनातून आदरभाव बाळगणं त्यांनी सांगितलेल्या सर्व चांगल्या गोष्टीवर अनुकरण करणं त्यांना रिस्पेक्ट म्हणजे आदर करणं ही श्रद्धा आहे का नाही हो. आपण ते करतच नाही. आपले घरचे आई वडील आजोबा उपाशी असतात आणि दुसऱ्याला तुपाशी उठतात. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा. बस एवढं समजलं तर मी पुढे जाईल. भूत भूत नावाचा शब्द ऐकलाय का तुम्ही. भूत गावात राहतात का शहरात. म्हणजे शहरात गावात ना भूत अंधारात राहतात का उजेडात. भूताचे पाय सरळ असतात का उलटे. आणि भूत हाडळ हातात हात घालून फिरायचा दिवस कुठला असतो. ती जनरल नॉलेज आहे बघा. प्रचंड बघा म्हणजे आपल्या समाजात असं जनरल नॉलेज हा सगळं. कुठल्या झाडावर राहतात भूत. पिंपळाच्या वडाच्या बरोबर. तुम्ही या ना इकडं म्हणजे बघा जास्त बाकीचे लोक तुम्हीच या. म्हणजे आज हे आपल्या समाजामध्ये मी कितीतरी ठिकाणी बघितले. आम्ही कितीतरी ठिकाणी बघितलंय. म्हणजे तुम्ही सैलानी बाबाच्या दर्ग्यात जर गेला बुलढाण्याला बामोशी बाबाच्या दर्ग्यात किंवा 40गावला एक दर्गा आहे सैलानी बाबाचा तिकडे पण एक दर्गा आहे. आमच्याकडे गाणगापूरला तुम्ही जर गेला तर तिकडं चांगल्या चांगल्या परिवेशातल्या म्हणजे वेशभूषा असलेल्या शिकलेल्या आणि अडाणी सगळ्या अशा बायका अंगात येऊन अशा घुमत असतात. कारण अंगात पुरुषांच्या जास्त येतं का बायकांच्या. आता तुम्हाला खरं तर प्रश्न पडला पाहिजे की अंगात बायकांच्याच काय येतं. तर त्याची 3 कारणं आहेत. मी तुम्हाला समजावून सांगतो नंतर आपण पुढे जाऊया. बायकांच्या अंगात येतं. बाई घुमते नुसती घुमत नाही. त्याच्यापैकी बऱ्याच बायका काय करतात त्या घुमणाऱ्या ज्या धार्मिक स्थळी असतात असा कापूर हातात घेतात असा पटापटापटापट गिळतात. आपल्याला वाटतं अरे बापरे तिला काहीतरी दैवी शक्ती प्राप्त झाली का. अंगात येण्याचा आणि देवाचा दर्ग्याचा धर्मस्थळाचा काही संबंध नसतो. अंगात यायची 3च कारणं असतात ती तुम्हाला तपासता येतात.
अंगात येणाऱ्या व्यक्ती कुठली असू द्या, तिला काहीतरी अडचण असते, तिला काहीतरी सांगायचं असतं, तिच्या मनावर काहीतरी ताण असतो आणि ती आपल्याला सांगण्यासाठी म्हणून अंगात येतं. त्यातल्या 80 ते 85% बायका किंवा घुमणाऱ्या व्यक्ती या ढोंग करतात, नाटक करतात. पण त्यांना अडचण असते बरं का. आता नाटक करतात, तुम्ही म्हणाल सर असं कसं काय ते नाटक करतात, आम्ही कसं काय खरं का खोटं मानायचं. तुम्हाला कोयली माहित आहे का? आपल्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांना माहित आहे कोयली, माहित आहे ना? आज कोयली, हा माहित आहे. आम्ही हा प्रयोग केला होता, तुम्ही करू नका. आम्ही काय केलं, एक वनस्पती आमच्याकडे अशी लांब असा वेलच असते बरं का, तिला अशा वाकडी शेंगा, आणि तिला जर स्पर्श झाला तर एवढं खाजवतं, दिवसभर ते खुजली होत राहते. आम्ही काय केलं माहिती का, तिची पावडर बनवली त्या शेंगाची, आणि ज्या बायकांच्या गावात एक कार्यक्रम घेतला की अंगात येण्याचा आणि तुमच्या गावातल्या दैवतांचा काही संबंध नाही, तुम्ही पूजा अर्चा करा, तो तुमचा धार्मिक हक्क आहे, पण अंगात आणू नका. बायकांनी काय ऐकलं नाही. मग आम्ही काय केलं, यांच्यासारख्या मजबूत 2-3 कार्यकर्त्यांना घेतलं आणि हातात हँडग्लोव्ह म्हणजे हात मोजे घातले, आणि ती कोयलीची पावडर ज्या ज्या बायका नाटकं करतात त्याच्या डोक्याच्या जरा बाजूला टाकली. ती घुमायला लागतील, थोड्या वेळाने जशी पावडर पडली का हा करता का अशी हा 10 पैकी 8 बायकांना बाजूला काढलं, राहिल्या फक्त 2च, कारण ती मुद्दाम करतो. मग त्याच्याशी आम्ही संवाद केला. तिला काहीतरी नवरा दारुडे म्हणून काही त्रास असतो, सासूबाई त्रास देते, तिला त्या परिस्थितीचा उभं वैताग आलेला असतो म्हणून ती घुमते. राहिलेल्या ज्या 80% 20% बायकात त्या मात्र घुमतात, पण त्यांचा पण आणि याच्याशी काय संबंध नसतो, कारण त्यातल्या काही बायकांना देखादेखी होती, बघून एकमेकीच बघून. आता हा प्रयोग मी करणार आहे तुमच्यासोबत. तुम्ही सर्वांनी काय करायचं, आपला हा माझा उजवा हात इकडे आहे का नाही, तुम्ही तुमचा उजवा हात वर करा. 1 मिनिट, जास्त वेळ नाही माझ्याकडे. बोट मुठी बंद करा, तुम्ही फोटो करा. इकडे इकडे त्यांचा फोटो करा, इथून बरा इकडे मोबाईल घेऊन या इकडे. बरं हे काढतील, हा थांबा, मी सांगेल तेव्हाच काढा. बसा, उघडा हे मुठी, फटाफट उघडा. सर्वांनी बोट हलवा आणि माझ्याकडे बघत मी सांगतो तसं करा. हे हलणारं बोट सर्वांनी आपापल्या पटकन गालावर ठेवा. ठेवा लवकर, फोटो काढा, फोटो काढा. काढलं का? अहो मी पोट गालावर सांगितलंय, आलाय का पोटात आलाय इकडं. आपण काय करतो, एक बाय घुमायला लागली का आपण लग्नामध्ये कसा ताल धरतो ना तसा, आणि जसा ढोल वाजेल ना तसा तो म्हणजे फास्ट चालतो. हे देखादेखी बघून झालेलं वर्तन असतं, त्याला म्हणतात की देखादेखी. बघून एकमेकीला बघून नाचतात बायका. कारण काय, अंगात आलेल्या बाईला सासूबाई पण नमस्कार करते, तिला रिस्पेक्ट मिळतो. तिला काय वाटतं, अरे बापरे लय भारी वाटतं, काय अंगात आले देवी आणि साक्षात ते नमस्कार, कारण तिला तेवढी 1 दिवसापूर्वी प्रतिष्ठा मिळते, 1 दिवसापूर्वी. राहिलेल्या काही 5-10% बायका अशा मुद्दाम त्या देखादेखी होतात. पण काही बायकांच्या अंगात एवढं आलेलं असतं, किंवा माणसांच्या सुद्धा, की त्यांच्या अंगावरच्या कपड्याची हे नसते, ते एवढं 1-1.5 तास त्या घुमतात कुठं पण पडतात. अंगाला जर लागलं तरी त्यांना कळत नाही, कारण त्या व्यक्तींच्या खरंच अंगात आलेलं असतं, पण त्यांना एक प्रकारचा मानसिक आजार झालेला असतो. त्यांच्या जरा मेंदूचा म्हणजे मानसिक तणावाचा आजार असतो. तर तशा व्यक्तींना डॉक्टरकडे, म्हणजे साध्या डॉक्टरकडे नाही, जे डॉक्टर मनाच्या किंवा तणावाच्या रोगावर औषध देतात का नाही, त्यांच्याकडे घेऊन जायचं. अशी 3च कारणं आहे, एक ढोंगाचं, दुसरं देखादेखी, आणि तिसरं आहे ते मानसिक आजार. समजलं तुम्हाला? पण त्या बायका अशा नुसत्याच घुमत नाहीत, घुमता मी सांगितलं तसं हे करतात, कापूर पण खातात. आणि काही माणसा गावामध्ये अशा बायका नुसत्या घुमतात नाही, घुमता काही पडल्या किंवा काय सारखं करायला लागल्या, किंवा अचानक नॉर्मल काय काम करताना इकडं तिकडं बघत, खिडकीतून बघतच राहतात, अस्ताव्यस्त कपडे घालतात. तर मग अशा व्यक्तींना डॉक्टरकडे नेऊन पण ठीक होत नाही, आणि चांगले दिसायला असतात. मग लोक काय करतात, डॉक्टरला काय कळतं, मांत्रिकडे भक्ताकडे घेऊन जातात, आणि भगत काय करतो, त्यांच्या अंगातलं भूत उतरवतो. आता मी काय करणार आहे, यांच्या अंगातलं भूत या कलशामध्ये उतरवणार आहे. जरा तुम्ही इकडे येत आहे बघा. आता इथं हसत होत्या, बाकीचे शांत बसलेले हसत, जास्त हसत होत्या बघा. आता कसे आता हसायला लागल्या, म्हणजे भूत प्रकट झालेलं आहे. कालचं काय बोलतात, मांत्रिक असंच बोलतात, म्हणून मी बोलतो. तो काय करतो मांत्रिक, आहा आहा ऊ अल्ला बिल्ला असं काहीतरी मंत्र बडबडत राहतो. मी इथं आशागड, गंजाड, तलासरी, मोखाडा, जव्हार या भागामध्ये गेली 24 वर्षे हाच धंदा करतो. लोकांमध्ये जाऊन कार्यक्रम करायचा, तेव्हा आम्हाला हे सगळं माहिती आहे. आम्ही साधारणतः जवळजवळ 750 इकडच्या आपल्या भक्तांचं ट्रेनिंग घेतलं होतं कोरोनाच्या अगोदर.
त्या भक्ताने आम्हाला सांगितलं की असं असं करतो. काहींचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत. आणि भूत उतरण्याचे अनेक प्रकार आहेत. काही लोक वेताच्या छडीने जोर जोर झोडतात. आपण काय असं करणार नाही, लगेच बघा कळते का नाही, तसं काय करणार नाही आपण. मी काय करणार आहे, हे त्रिशूळ यांच्या डोक्यावर, हे त्रिशूळ फक्त प्रतीक आहे बरं का. जर तो दर्ग्यातला भूत असेल तर तो काय करतो, हा मोरपीस परततो. म्हणजे खूप सगळ्या धर्मातल्या लोकांना भूताने झपाटतात. तेव्हा असं काय मानायचं नाही की एका धर्माचे ठेकेदार आहे, कारण चोरी करणारे लोक सगळ्या समाजात असतात. अशी मांत्रिक तांत्रिक भूताच्या नावानं लोकांना लुटणारे सगळीकडे असतात. तो असा फिरवतो आणि म्हणतो मी भूताला इथं बोलतो, ये रे हडळ चेड्या गिऱ्या, या ठिकाणी तुला मी बंद करतोय. हे जर भूत या ठिकाणी प्रकट झालं तर या त्रिशूळाला ते घट्ट 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 आणि घट्ट पकडणार आहे. आणि जर पकडलं तर तो त्रिशूळ सहित हा तांब्या माझ्या त्या त्रिशूळाला पकडून वर येणार आहे. 1 2 आणि 3 यांच्या अंगातलं भूत या ठिकाणी उतरवतोय मी. बघूया, जरा डोळे बंद करा आणि बघा, तुम्हाला आता बरं वाटणार आहे. तुम्ही पूर्वीसारखं इतक्या हसणार नाही, नॉर्मल राहा आणि बघा भूत तुमच्या उतरवलेलं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हा जरी प्रयोग असला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे जोडून काहीतरी दाखवून भूत उतरलं जातं. लोकांना असं वाटतं की भूत अंधारात असतात, त्यांचे पाय उलटे असतात. आमच्या समितीचं जाहीर आव्हान आहे, तुम्हाला सांगतो, भूत दाखवा आणि 25 लाख रुपये मिळवा. महाराष्ट्रभर कुठंही भूत दिसतं असं तुम्ही म्हणत असेल तर आम्ही त्या भूत असणाऱ्या ठिकाणी फक्त त्याला आवडणाऱ्या वस्तू, समजा त्याला अंडी आवडते, नारळ आवडतोय, कोंबडी शिजलेली आवडते, ती तिथं शिजवून मटण आपण ठेवूया किंवा शाकाहारी आवडतो ठेवूया. मानसिक तांत्रिकाला म्हणायचं, बाबा रे तू भूताला बोलव, आणि त्या ठेवलेल्या वस्तूपैकी एक जरी वस्तू या ठिकाणाहून इकडं घालवली किंवा गायब करून दाखवली आणि ती होताना आपण व्हिडिओ कॅमेरा लावायचा. असं 3 वेळा जर आलं तरी आम्ही त्या गावाला किंवा त्या मांत्रिकाला 25 लाख रुपये द्यायला तयार आहोत. नव्हे, अगोदर लेखी देणार सरपंचाच्या, पोलीस पाटलांच्या, PSIच्या सहीनं. असं अभियान गेली 25 नव्हे 32 वर्ष आम्ही महाराष्ट्रावर चालवतोय, पण आम्हाला भूत कुठं सापडलं नाही. कारण भूत नावाची गोष्ट जगात कुठंच नसते, भूत आपल्या डोक्यात असते. आणि आपण उगीच घाबरतो. दिवसा दिसलेली वस्तू रात्री आपल्याला वाटतं भूत असं येतंय, मग अंधारात चमकतोय, असं आपल्याला वाटतं. खरं भूत नावाच्या प्रकाराला घाबरू नका. माणसंच भूतासारखी वागतात, भूत वगैरे काय नसतात. आपण पुढे जाऊया. आज आपल्याकडे मूल होत नाही, मुलीचं लग्न जमत नाही, नवरा दारुडे आहे, घरी पैसा अडका किंवा पैशाची चणचण आहे, पण लोकांना काय करतात, इकडे जा तिकडे जा. बरेच काय झालं तर काय तर लोक म्हणतात, अरे इकडे तिकडे काय जातोय, आमच्या बाबाकडे जा ना, बाबा जबरदस्त जालिम आहे, कायचं काय करून दाखवतो. आणि मग बाबा बुवांचं प्रश्न आपल्या समाजात एवढं आहे की गावामधल्या छोट्या भक्तांपासून ते कुडमुड्या त्या बागेश्वर धाम बाबापर्यंत लोक मेंढरासारखी त्याच्या जाऊन गर्दी करतात. आणि त्यात पण बायका जास्त गर्दी करतात कामधंदा सोडून. खरं तर मंत्रतंत्रानं काही गोष्टी होतात का नाही याच्यावर मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण मी एका ठिकाणी गेलो तर एक बाबा असा होता की तो म्हणाला, माझ्याकडे जोरदार मांत्रिक शक्ती आहे आणि त्याच्याकडे छोडी या, तुमच्याकडे या तुम्ही या, कुणी पण या. चला, हे बघा, हे प्रश्नच नाही, लवकर या. झालं, आपण एक 15 मिनिटात कार्यक्रम संपवणार आहे. शेवटी मी कोंबडीवर संमोहन करून दाखवणार आहे आणि हे सगळे प्रयोग मी तुम्हाला शिकवणार आहे. मी प्रयोग दाखवण्यासाठी आलेलो नाही, मी शिकवण्यासाठी आलेलो आहे. हे प्रश्नच नाही, बघा हातात या, जरा समोर सर, आता हे खाली असं करा. हे जर तुम्ही असं बरं हे सांगता, आता हे खाली सोडलं तर पडेल का नाही? पडेल ना? बघूया, सोडावर पडतंय ना? कसं काय पडतंय? का बरं पडाल? वजन आहे, सोडून दिलं. बरोबर. मी आता याच्यावर असा मंत्र मारणार आहे आणि याला असा जोरदार जास्त वजन लावणार आहे. ठीक आहे, आता पडायला पाहिजे का नाही? खाली खाली पडलं पाहिजे का नाही? बघा, 1 2 1 2 आणि 3 पडतंय का? नाही पडणार, कारण याच्यावर मी मंत्र मारलेला आहे. तुम्ही पण जरा बोट पुढे करा. 1 कुठं फक्त करायचं, 1 2 3 जोरदार टाळ्या वाजवायचं नाव. नाही पडणार, याच्यावर मी मंत्र मारलेला आहे. मंत्र काढतो, 1 2 3 बस. एकदा आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. मध्य प्रदेशमध्ये एक बाबा होता, तो काय म्हणायचा, माझ्याकडे अशी दिव्य शक्ती आहे की दिव्य शक्तीने मी काही करतो. त्याच्याकडे एक रिकामं भांडं होतं आणि तो रिकामा भांड्यातून दूध काढायचा आणि प्रसाद म्हणून वाटायचा. कारण आपल्याकडे दुधापेक्षा पाण्याची जास्त गरज आहे. मी तुमच्यासमोर हा कलश पकडतोय, बघा, दिसतो का? आणि मी तुमच्या समोर खाली करतोय, त्याच्यातून पाणी काढतोय. तुम्ही म्हणाल, सर पहिलेच काढलं असेल, तुम्ही पहिलेच बघा खाली केलं, दिसतंय ना? पहिलेच तुम्ही टाकलं असेल म्हणणार. आता मी काय करतो, याच्यावर मंत्र मारतो, 1 2 आणि 3
जेवढं पाणी आपण सुरुवातीला काढलं होतं तेवढंच पाणी तो बाबा आमच्या समोर दूध काढून दाखवायचा. मी तुमच्या समोर ते पाणी प्रकट करतो. 1 2 आणि 3 दिसलं. आता परत मी माझ्या खांद्यावर ठेवतोय आणि बघूया काय होतं ते. या कलशामध्ये माझ्या हाताला पाईपलाईन वगैरे अजिबात नाही. जेवढं पाणी आम्ही सुरुवातीला काढलं होतं अगदी तेवढंच पाणी तुमच्या समोर 1 2 आणि 3 काढतो. असं मी बघा खाली जातो. मी असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा कलश तुमच्या समोर उपडा करत राहिलो तर या कलशामधून अखंड पाणी येणार आहे. आम्ही आता ज्या भागामध्ये लातूर सारख्या ठिकाणी दुष्काळ आहे तिथल्या ग्रामपंचायतीला सांगणार आहे आमचा हा कलश घेऊन जायचा आहे, सकाळी उठायचा आहे, डोक्यावर ठेवायचा आहे आणि आम्ही सांगतो हा तो मंत्र म्हणायचा आहे जय विज्ञानाचा आणि तुम्हाला हा पाणी देणारा कलश अखंड पाणी देणार आहे. आवडेल ना तुम्हाला असं मिळालं तर जोरदार टाळ्या वाजवा. कारण हे कसं घडलं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो. खरं तर आमच्या संत तुकोबांनी सांगितलं होतं ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावणी या राख डोळे झाकून करती पाप दावी वैराग्याची कळा भोगी विषयांचा. आपण काय करतो आपलं प्रश्न आपण सोडवत नाही तर बाबा बाबाकडे जातो. आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक बाबा भेटला होता. तो काय करायचा तुमचं कोडं सोडवायचा, तुमच्या घरचे प्रश्न सोडवायचा आणि ते सोडवण्यासाठी मग काय करायचं त्याच्याकडे एक असं रिंग होती, कडी होती आणि त्या कडीतून तो काय करायचा मंत्राने ही कडी बाहेर काढायचा. आता तुम्ही दोघांना मी बोलवतो, तुम्ही या ना सर, तुम्ही पण या इकडे पटकन या, हा लवकर या. आता हे कडं आहे. तुम्ही म्हणाल की सर काहीतरी अडकून ठेवलं असेल, माझी त्यांची काय ओळख नाही तशी. बघा ही कडी हिला हात न लावता हिला हात लावायचा नाही बरं, हिला नाही हात. त्या दोन्ही कड्या तुम्ही फिरवा काही करा आणि बाहेर काढायचं. जरा प्रयत्न करा दोघांनी. या असू द्या, या असू द्या, काय हरकत नाही. चालेल बघा दिसतंय का बघा. आत मध्ये कडीला हात जाऊ नका तुम्ही. नाही तुम्ही मारा तुम्हाला येणारा मंत्र येते का बघा. फिरवा जरा जोरात वडा, दोघांनी खेचू शकता. एक आपण ती त्यांना वेळ देऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस तो जो बाबा होता तो काय करायचा माहिती का, इकडे थांबा. त्याच्या अंगामध्ये एक देवता यायची आणि तो घुमायचा. पुरुष मंडळी आली तर तो लांबून आशीर्वाद द्यायचा आणि महिला मंडळी आली का त्याला असं आलिंगन द्यायचं. आम्ही म्हणले हे काय चाललंय. गावातल्या लोकांना सांगितलं, गावात म्हणले नाही बाबा महाराज लय चालेल. असे नाही आमचे महाराज. आणि आपल्यातली लोक पण बुवा म्हणलं का बाबा म्हणलं का सरळ बायकांना किंवा पुरुष शरण जातात. बाबा काय करायचा म्हणायचा माझ्याकडे शक्ती आहे, हा ऊ करायचा आणि असं हलवायचा, हो हो करायचा आणि हलवून तो काय करायचा असं करून कडे काढायचा. एवढंच हलवायचा आणि असं काढायचा. लोकांना वाटतं अरे बापरे काय शक्ती आहे झाली. आता हे कसं केलं हे तुम्हाला शेवटी शिकवणार आहे. बसा तिकडे. आणि तो बांधावर आला आणि त्यांनी मंत्र मारला आणि कापणी करून दिली. झाले का. गावातला कचरा उचलणारा बाबा चमत्काराने तयार भेटला का कुठं. आमच्या समितीचं इकडे जर मंत्रतंत्राची शक्ती असेल तर तू आमच्या गावात ये. दुसरं काय करू नको. आमच्या गावात मंत्र मार आणि मंत्राने आमच्या गावाचे मच्छर मारून दाखव. मारेल का कोण. नाही, शक्य नाही. मग आपण काय करतो आम्हाला गुप्तधन काढा. आमच्या विक्रमगडला तुम्हाला सांगतोय तुकाराम डंबाळे नावाचा माणूस होता. तो पैशाचा पाऊस पाडायचा आणि लोक जायची इकडे आपल्या विक्रमगडला. मध्ये ते एक आमचे सुनील नंदावरकर सर पीआय होते, त्यांनी त्यांना मध्ये पकडलं होतं. आता पैशाचा पाऊस पडू शकेल का सांगा. पण शिकल्या सवरलेली शहरातली लोक त्या बाबाकडे जायचे आणि तो पैशाचा पाठ. ताई 2 मिनिटं थांबा, मी कोंबडीवर जादू दाखवणार आहे. तर असं तुम्हाला सांगतो आपल्या लोभापायी आपल्या आपल्याला मेहनतीनं कमाई करून खाण्यापेक्षा आपण काय करतो शॉर्टकटनं जायला बघतो आणि तिथंच आपली मती गुंग होते. आपण काय करतो आपल्या घरी जे बनतं ते खायचं सोडून आपण हे नको ते नको. खरं तर खात्यापित्या घरच्या पुरुष मंडळींनी 60-70 वर्षापर्यंत जोपर्यंत आपल्या तोंडातले दात आणि आतडी साबूत आहेत ना, जे काय मिळतंय घरातलं ते मजबूत खाल्लं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. आलं का लक्षात तुमच्या. तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. आपण काय करतो आज हे खायचं नाही, आज माझा उपवास आहे, आज मटण नाही खायचं, आज अंडी नाही खायची. गटारी असते आषाढात आणि दुसऱ्या दिवसापासून मी मटण खात नाही, मला नॉनव्हेज नको. अरे आपल्या पोटात आपण ते जेवण करतो ना कोंबडी, रविवारी खाल्लेल्या कोंबडी बाहेर पडायला बुधवार जातो आणि आपल्या रक्तात ते 1.5 महिना असतं. म्हणजे आषाढात खाल्लेलं मटण ते श्रावण गेलं तर भाद्रपद पर्यंत आतच असतं. मग आपण आतडी बाहेर काढून उपवास करतो का धुवून. असं शक्य आहे का. तेव्हा उगीच ही चाळवाचाळवी करायची गरज आहे का. तुम्हाला खायचं नाही तर अजिबात खाऊ नका. पण आपण काय करतो फालतू नाटक. काय मॅडम
आणि नाही हमारी संकष्ट आहे, बिस्किट नको, साबुदाणा चालतोय. अरे आपल्या देशी गव्हाचं बिस्किट आहे ते, साबुदाणा पोर्तुगीजाने आणलेलं आहे, बटाटे रशियातून आलेले आहेत, आपल्यातलं नाही. फॉरेनचं चालतं, आपलं नाही चालत. का नाही चालत विचारच करत नाही आपण. तेव्हा हे का याचा प्रश्न आपल्या डोक्यात जरा जाणून घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हा. आपल्याला वेळ जास्त झालेला आहे म्हणून शेवटचा प्रयोग मी कोंबडीवर मोहिनी टाकायचा दाखवतोय. नंतर हे सगळे प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता ही कोंबडी तुमच्या गावातली आहे, माझ्याकडची नाही. हे बघा, हे कोंबडी जिवंत आहे का मेलेली आहे? आवाज येतो का? बघा तुम्ही म्हणाले याचे पाय वगैरे बांधलेले, मी पाय सोडतोय जरा. आणि हे सगळं शिकवणार आहे बघा. 2च मिनिटं झालं, माझ्याकडे वेळ नाही. मी समजून गेले. कोंबडी जिवंत आहे ना? हो, तो कोंबडीला बघतो. हे बघा, आता ही जिवंत आहे का कोंबडी? सगळ्यांनी पाहिली ना? तुम्ही कुणाला खोकला येत असेल तर खोकून घ्या. आता मी 1 2 3 म्हटल्यानंतर अजिबात आवाज करायचा नाही, ठीक आहे ना? चालेल ना? ही कोंबडी इथं ठेवतो सर, इथं ठेवतोय मी. हिला निश्चित एका ठिकाणी बसून ठेवणार आहे. तिला तिच्यावर मंत्र टाकतोय. 1 मोहिनी टाकतोय. 1 कोंबडी ताई, या सगळ्या ताई आणि आमच्या सगळ्या सहकारी महाराष्ट्रातून आलेले आहेत आपल्याला बघायला. तिला खेळ दाखवायचा आहे, तू पळून जायचं नाही, झोपून राहायचं आहे. 1 2 आणि 3. शांत, आवाज नाही करायचा, शांत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या नावावर. जिवंत आहे का मेली? बघा जिवंत आहे. आवाज आहे ना? आवाज काढा म्हणजे तिला ऐकायला सांगितलं. ठीक आहे, ज्यांनी आपल्याला कोंबडी देऊन सहकार्य केलं त्याचं धन्यवाद. ती ज्यांना आणली त्यांना द्या. हा सर, घ्या ना तुमच्या ताब्यात. तुमची कोंबडी तुम्ही हा काय झालेलं नाही ते. हा, तर आता मी कारण सांगतो आणि तुम्हाला शिकवतो सगळं जे झालेलं आहे. बघा, जर मंत्रतंत्रामध्ये खरं शक्ती असती तर काल परवा आपल्या देशामध्ये एक खूप दुर्घटना घडली, खूप दुर्दैवी आणि एकदम निषेधारी असं नालायकीचं अतिरेक्याने केलेलं कृत्य होतं. माहिती आहे ना तुम्हाला? ते म्हणजे पेलगाम येथे आपल्या जवळजवळ 27 बांधवांवर गोळ्या झाडल्या अतिरेक्याने. आपल्या देशामध्ये इतके ह्याव ट्याव ठ्याव करणारे अंतर्यामी बाबा आहेत. एका तरी बाबाने सांगितलं का हो की असं काय होणार आहे? मंत्रतंत्रात शक्ती असणाऱ्या बाबाकडे खरं शक्ती असते तर आपण काय करूया माहिती का? 2-4 बाबांना भारताच्या पाकिस्तानच्या सीमेवर बसवूया, 3-4 बाबांना आपण चायनाच्या बॉर्डरवर बसवूया, काही लोकांना श्रीलंकेकडे ठेवूया, तिथून घुसखोरी होती, काही लोकांना ब्रह्मदेशाच्या बॉर्डरवर बसवूया. त्यांना म्हणायचं दिनभर कुछ नाही करणे का, खा के सो जाओ, आरामात झोपा. रात्रीच्या वेळे मात्र लिंबू मिरची आणि टोटका जादूटोणा करणारे साहित्य देऊया आणि त्यांनी काय करायचं? फक्त सीमेकडून तिकडून येणारे शत्रू अतिरेक्यावर ओम रोमफोट करायचं ना, असा मंत्र मारायचा, ते तडपडून मरून जाते. असं करता येईल का कुणाला? आपल्या गावामध्ये चोरी झालेली आहे, पोलिसांची कुत्री इकडे तिकडे फिरले रे. एखादा बाबा येईल का असा वास घेत घेत तिकडे चोर लपलाय, कोणतरी गेलाय, दाखवलं का कोणी? म्हणजे आपल्या देशामधले जे खरे प्रश्न आहेत, गावच्या गटारी साफ करणं, कचरा उचलणं, रोगराई हटवणं, मच्छर मारून टाकणं, रिकाम्या विहिरीत पाणी निर्माण करणं, बेरोजगारांना किंवा आपल्या घरी जर तांदूळ संपला असेल तर डबाभर नाही 1 किलो तांदूळ निर्माण करून देणं, कुणी केलंय का? हे छाव छू करून असं काय करणं म्हणजे तातुरमातुर ही गोष्ट खरी करता येत असेल का? तर नाही. ही सगळी हात चालाकी किंवा ह्याच्यामध्ये थोडीशी काहीतरी ट्रिक असते. या ट्रिक कशा केल्या जातात एवढंच मी पटापट सांगणार आहे तुम्हाला. हे ब्रशनं मी तुम्हाला दाखवलं, हे तर सोपंच आहे. म्हणजे ब्रश तुम्हाला सांगितलं की या तांदूळात भूत पकडून दाखवायचं सांगितलं तुम्हाला. तर खरं तर असे तांदळात असा कलश म्हणजे असा तांब्या घेतला आणि याच्यात तुम्ही साधे तांदूळ टाकलं आणि थोडा वेळ हे मारत राहिलो तर हे तांदूळ याच्यात घट्ट घट्ट काही पण एक स्क्रूड्रायव्हर टाका किंवा लाकूड टाका, असे घट्ट 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 आणि घट्ट बसतात. आलं लक्षात तुमच्या? पकडलं म्हणजे घट्ट बसतात, दाबून
दाबून बसले बस. याचा आणि भूताचा काही संबंध आहे का? पण हे आपल्याला न बिना समजायचं गोष्ट सांगतात. रिकाम्या भांड्यातून पाणी काढता येत असेल तर मी सांगतो रिकाम्या विहिरीतून पाणी काढा ना. भांड्यातून कशाला काढता? बरोबर की नाही? आपल्याकडे नळाच्या तोट्या लावायची गरज आहे का? बिस्लेरी आणायची गरज आहे का? पाणी शुद्ध करून दाखवा. करेल का कोणी? कावीळ उतरवता जगातल्या कुठल्याच माणसाला येत नाही. तुम्हाला सांगतो हे कावीळच्या नावानं, सापाच्या, कुत्र्याच्या विष उतराच्या नावानं आपली लूट असते. जगातल्या कुठल्या मांत्रिकाला कावीळ उतरवता येत नाही. कावीळ फक्त आराम करून आणि फक्त काही आयुर्वेदिक औषधानच बरी होते आणि आपोआप पण बरी होते. फक्त तुमची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. ही तांब्या जर तुम्ही तपासला तर तुमच्या लक्षात येईल की हे डबल भांड आहे बघा. त्याच्यामध्ये आत एक ग्लास टाकलेला आहे. वेल्डिंग दिसते का तुम्हाला? आणि हे वेल्डिंग केलेला जो ग्लास आहे ना तो त्याला आतमध्ये छिद्र आहे आणि ह्या तांब्याला बाहेरच्या बाजूला छिद्र आहे. बघा मी असं केलं काय, तांब्याच्या कंपार्टमेंट म्हणजे ज्या कप्प्यामधलं पाणी हे पडत राहतं. आता हे किती वेळ येईल? जोपर्यंत मी 4, 5, 10 वेळा प्रयोग करेल तेव्हा. असं केलं का आतल्या छिद्रातून पाणी येत राहतं. हे डबल भांड आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हात चालाकी आहे का नाही? काय जादू आहे का? मी कापूर जेव्हा खाऊन दाखवतो त्याच्याच प्रकारे गेली 25 वर्ष जेव्हा मी काम करतो आपल्याही परिसरात आम्ही पहिली जळत्या निकारातून चालूच जायचो. आता तो प्रयोग बंद केला कारण तो प्रयोग मांत्रिकच करत नाहीत म्हणून. कारण त्या विस्तवातून, लाकडाच्या विस्तवातून आपल्यालाही चालता येतं. तुम्हाला कुणाला जर पाहायचं असेल तर तुमच्या गावात येऊन हा कार्यक्रम आम्ही मोफत करतो. पैसा एक आमच्या पदाच्या पैशाने येणार. कारण काय होतं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही चालत जाता ना तेव्हा तुमचा जो स्पर्श होतो तो साधारणतः अर्धा ते 1 सेकंदातच तुम्ही पाऊल उचलता आणि तेवढ्या वेळामध्ये लाकडाची उष्णता तुमच्या शरीरात जातच नाही. कापराचं तसंच असतं. मी कापूर पेटवतो, तोंडात ठेवतो, तेव्हा तोंडात माझी जीभ ओले असते तेव्हा खाली चटका बसत नाही. आणि थोड्या वेळानं ती ज्योत असते वर असते त्यामुळे मी थोडा वेळ ती वर जाते, तिथं चटका जास्त असू शकतो. मी जीभ आत घेतो, जीभ बंद केली का तोंडातली हवा म्हणजे ऑक्सिजन संपला का कापूर विझतो. बस एवढीच गोष्ट आहे. हे कोणीही करू शकतं. याला काय अंगात यायची गरज आहे का? पण आपल्याला वाटतो त्याला काहीतरी प्रसन्न झालं. अरे प्रसन्न त्या 8-8 दिवस आंघोळ न होणाऱ्या माणसाला कसं काय होतंय? आपल्यातल्या कुठल्या शिक्षक भंगिनीच्या अंगात येतं का? सरपंचाच्या अंगात येतं का? पोलिसांच्या अंगात येतं का? नाही येत. मग त्याच्या मांत्रिकाच्या अंगात कसं काय येतं? तर ते ढोंग असतं किंवा त्याच्या मागे कारण असतं. एक प्रयोग दाखवायचा तुम्हाला राहिला. काही ठिकाणी लोक टोटका जादूटोना काढतात. काही लोकांच्या पोटातून काय करतात, करणी काढतात. मला वाटतं की हे जे उभा राहिलेत ना यांच्या पोटातून मी आता करणी काढतोय आणि या नारळामध्ये करणी काढतोय आणि ही तुमच्या समोर फोडतोय बघा. आणि ही त्यांनी काहीतरी कोणीतरी खाऊ घातलं होतं ते त्यांच्या पोटातलं मी काढलेलं आहे. त्यांनी खाल्लं होतं माहीतच नाही. बऱ्याच लोकांना काय करतात, कुणीतरी टोटका केला आहे, जादू टोना केला म्हणून काय करतात, नारळ आणायला सांगतात. याच्यामध्ये पिना, अशा रिबिनी, केसाचे पुंजके अगोदरच टाकलेले असतात आणि लोकांच्यावर उतरवतात आणि आपल्याला सांगतात की जादू टोना बघूया. तर मग 11,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या, 500 रुपये द्या. ही खरं हातच्या लागे असते बरं का. आणि मग उतरवलं जातं. ही कडी जी मी तुम्हाला काढून दाखवली ती कडी आत ही मंत्रानं टाकता येते. हे बघा, कारण हिची रचना अशी आहे की ती अशी फिरवली आणि ही कडी याच्यामध्ये जाते. 2च मिनिटामध्ये ही अशी कडी याच्यात आत जाऊ शकते. दिसली तुम्हाला? गेलेली दिसली? आणि थोडी अशी फिरवली तर मंत्राने ती बाहेर पण काढता येते. दिसली? तर ही रचना जी आहे ना ह्या लंगर याला कडीची तर ही अशी आहे. पण असंही काय करून लोक फसवतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी आहेत का नाही त्या करण्याच्या पाठीमागं त्यांचा हेतू फसवणं आणि फसवणंच असतं. हा जो तुम्हाला ताईनं दिलं होतं मी की हे प्रश्नचिन्ह खाली पडतंय, त्याला वजन लागल्यानंतर ते वरच राहते. खरं तर हे विज्ञानाचं साधं खेळणं आहे. याची रचनाच अशी आहे की जेव्हा हे असं हातात पकडतो तेव्हा त्याचा वजनाचा मध्यबिंदू इथं असतो. जेव्हा मी दोन्ही बाजूला साधारणतः समान वजन लावतो तेव्हा दोन्हीच्या वजनाचा केंद्रबिंदू, त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात किंवा गुरुत्व मध्य मराठीत म्हणतात, तो माझ्या बोटावर येतो. त्यामुळे ते पडत नाही. सोपं आहे का नाही? ही दाखवण्यामागचं कारण काय माहिती आहे काय की तुम्हाला समजलं पाहिजे की जगामध्ये कुठलीही गोष्ट घडू द्या त्यामागं काही ना काही कारण असतं. मी आता कोंबडी ताईनं इथं आणलं आणि काय केलं तुम्हाला सांगितलं शांत बसा. तिला तिथं झोपवली आणि फक्त थोडी ऍक्शन केली. तिच्या चोचीसमोर अशी रेषा मारायची आणि तिच्या मानेभोवती रेषा मारायची आणि अंगावरून हळूच हात काढून ठेवला. कोंबडीला असं वाटलं की माझ्यावर कुणीतरी टोटका केलाय, मला बांधून टाकलं. खरं तर जगात कुणालाच कुणावर टोटका करता येत नाही, मोहिनी टाकता येत नाही. पण आपल्याला वाटतं कोणीतरी काहीतरी केलं का आपण घाबरून काय करतो, शरणागत जातो आणि मग आपल्याला फसवलं जातं. खास करून बायकांना सांगितलं जातं की तुमचे दागिने दुप्पट करून देतो. आपल्या सावट्याच्या तिथं माहिती आहे ना वानगावच्या ती खाली
मागं कोरोनाच्या अगोदर एका माणसाला जवळजवळ एका छोट्याशा भामट्या लोकांनी झटक्यामध्ये त्याच्या हातातून मला वाटतं किती तर 60 का 70 हजार रुपये घेतले. त्याला सांगितलं तुझे दागिने आणि पैसे एका घागरीमध्ये काढून ठेव आणि असं काहीतरी केल्यासारखं सांगितलं आणि दुप्पट होतील उद्या म्हणला. आणि काय केलं, एका पुढे रुमालात बांधायला सांगितलं आणि हातच्या लाकीने तो रुमाल गायब केला आणि दुसराच रुमाल ठेवला. त्याला सांगितलं उद्या उघडायचं आणि त्याने ते बंद करून ठेवलं. तो दुकानदार आहे तिकडचा आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर त्याच्यात चक्क खडे होते. तर असं कशालाही फसवलं जातं. तेव्हा फसवणुकीचे प्रकार नुसतेच होत नाही तर आपल्या आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे असतात. आपल्याला कधी कधी हुरहुर वाटते, कधी कधी पोटात गोळा आल्यासारखी भीती वाटते, कधी कधी आपल्याला चिंता वाटत राहते, कधी कधी आपल्याला अस्वस्थ वाटतं, खाऊसं वाटत नाही. तर तुम्ही डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे गेल्यानंतर समजा डॉक्टरने तपासून काय नाही वाटतं, तुम्हाला काय झालं नाही, तर लगेच आपण देवाचा कोप, भक्ताचा कोप किंवा इकडच्या ह्याचं झालेलं नाही. तुम्ही मनाच्या रोगावर, आरोग्यावर, औषधावर देणाऱ्या सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरकडे गेलं पाहिजे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रभरातून येऊन सुद्धा थकलेला असून सुद्धा इतका वेळ आमच्यासाठी थांबलात आणि या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.